तारखेला तुम्हा आम्हाला मतदान करायचंय। हे मतदान करत असताना गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण ज्यांना सत्ता दिली त्या हुकुमशाही पद्धतीने आणि माझा बळीराजा बेचिराग करणाऱ्या मोदीच्या ताब्यात आपल्याला देश पुन्हा द्यायचा आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला माननीय शरदचंद्रजी पवार, राहुल गांधी आणि डाव्या आघाडीच्या विचाराच्या ताब्यात आपल्याला देश द्यायचा आहे। ही भूमिका उद्याच्या 23 तारखेला तुम्हा आम्हा मंडळींना घ्यायची आहे आणि यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील एक तरुण आणि होतकरू उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून संजय मामाला विजयी करा ही विनंती करण्यासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले या राज्याचे ज्येष्ठ नेते, विधानसभेतील ज्येष्ठ आमदार सन्माननीय गणपतरावजी देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले काँग्रेसचे आमदार सन्माननीय आप्पा, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्वच डॉक्टर देशमुख, माळशिरस तालुक्यातील सर्व मंडळी, आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार संजय मामा आणि उपस्थित माझ्या बंधू नो वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 23 तारखेला आपल्याला मतदान करत असताना ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक झालेली आहे। कारण या मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये एक फार मोठी चूक आपल्या भारतातल्या आणि या राज्यातल्या जनतेने केली। निवडणुकीच्या पूर्वी 6 महिने या ठिकाणी मोदींनी स्वतंत्र देशभरात दौरा केला आणि या देशाच्या जनतेला एक आमिष आणि मोठं गाजर दाखवलं। आपली देशातली ही जनता या सगळ्या मंडळींना वाटलं गेली 65 वर्ष आपण काँग्रेसच्या ताब्यामध्ये देश दिलेला आहे आणि या वेळेला आपण जरा खांदेपालट करून बघूया आणि म्हणून भरल्या हाताने गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये मोदी साहेबांच्या हातामध्ये देश दिला। अनेक मंडळींना आश्वासनं दिली, त्यामधली प्रमुख आश्वासनं मी आपल्याला सांगणार आणि मी थोडक्यात माझं भाषण संपवणार। दर वर्षामध्ये 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांची पेन्शन योजना लागू करू, अशा अनेक घोषणा मोदी साहेबांनी केल्या आणि सुरुवातीला देशभरातला माझा सगळा तरुण या ठिकाणी भुलून गेला। मोदी साहेब जेव्हा स्टेजवर यायचे तेव्हा सगळे आमची तरुणी बांड पोरं नुसतं मोदी मोदी, मोदी सत्तेवर आले, मोदी पंतप्रधान झाले। आमच्या सगळ्या तरण्या बांड फोंडांना वाटलं की आता मोदी पंतप्रधान झाले, नोकरीची जाहिरात मिळत येईल, जाहिरात आली की आपण अर्ज करायचा, चांगल्या प्रकारची नोकरी मोदी आपल्याला देणार, नोकरी दिली की शेजारच्या गावची एखादी चांगली छोकरी आपल्याला मिळेल, छोकरी मिळाली की आपला प्रपंच चांगला होईल, गाडी घेऊन मी फिरेल, अशा अगदी धुंदीची सगळी मंडळी होती। मोदी साहेबांच्याकडे देश गेला, पंतप्रधान झाले, पहिले 6 महिने गेले, पोरांना वाटलं पुन्हा काढून जाहिरात घडी, वर्ष गेलं, जाहिरातीचा पत्ता नाही, 2 वर्ष गेली, नोकरी मिळाली नाही, त्याच्यामुळे छोकरी अजिबात नाही। आणि आता जर बघितलं तर 5 वर्ष ही सगळी तरणी बांध पोरं बिन लग्नाची फिरताना दिसते। अशी अवस्था आमच्या सगळ्या तरण्या मंडळींची झालेली आहे। या ठिकाणी मी आपल्या सगळ्या मंडळींना सांगेन, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर विरोधी पक्ष नेते होते। आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे, आमच्या धनगर समाजाच्या बांधवांनी 1 लाख धनगर समाजाचे बांधव बारामतीला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरापुढे उपोषणाला बसले। समाजाचं आरक्षण मिळालं पाहिजे ही आमच्या बांधवांची भूमिका होती। 3ऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस त्यावेळेला राज्याचे विरोधी पक्ष नेते होते आणि पंकजाताई मुंडे ही दोन्ही मंडळी बारामतीला आली। या एका लाख माझ्या धनगर बांधवांच्या समोर या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, 500 सुद्धा बरीच मंडळी त्या यात्रेमध्ये होती, मला आठवतंय, आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की उद्या महाराष्ट्र तुम्ही माझ्या ताब्यात द्या, भाजपच्या ताब्यात द्या, पहिल्या कॅबिनेट मध्ये मी तुम्हाला आरक्षण देतो। या भोळ्या बाबड्या जनतेला वाटलं गेल्या अनेक दिवसाचा आपला महत्वाचा प्रश्न आहे, देवेंद्रजी आल्यानंतर सोडू,
राज्य गेलं ताब्यात, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पहिल्या कॅबिनेट मध्ये सगळ्याला वाटलं पहिल्या मिटिंगला होऊ शकत का. पहिली कॅबिनेट गेली, 6 महिने गेले, वर्षे गेलं, 2 वर्षे गेली, 3 वर्षे गेली, 4 वर्षे गेली. मागच्या 2 महिन्यामध्ये हे आरक्षण कोर्टात गेलं. हे आरक्षण कोर्टात गेल्यानंतर सरकारला एक ऍफिडेव्हिट दाखल करावं लागत होतं. परंतु या देवेंद्र फडणवीसांनी, या लबाड माणसांनी त्या कोर्टाला सांगितलं त्या दिवशी की आमच्या मंत्रालयातली कागदपत्र चोरीला गेली. ही आपल्या समाजाच्या वाटणीला आलेली शोकांतिका आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या 23 तारखेला डोळ्यापुढे घेणार आहे का? हा विषय अतिशय महत्वाचा आहे. या लबाड मंडळींनी, मोदींनी सांगितलं की गरीब जनतेची, माझ्या माय भगिनीला कच्च्या कोट्या गोळा करून रोज चूल पेटवावी लागत होती. चुलीच्या धुराने माझी माय भगिनी त्रस्त झालेली होती. गरीब माणसांना उज्ज्वला गॅस मी फुकट दिला. आपल्या मंडळीने तुम्ही घेतला असला तर मला माहित नाही. तर या ठिकाणी 6च्या 6 मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक माता भगिनी भेटल्या. गॅस फुकट मिळतोय म्हणल्यानंतर मालिकाने जाऊन कनेक्शन घेतली उज्ज्वला गॅसची. कनेक्शन घेतल्यानंतर महिनाभर जरा घरात बरं चाललं. ती सिलेंडर संपल्यानंतर कारभारने सांगितलं जावा आपल्याला सिलेंडर बदलून आणा. मोदी साहेबांना आपल्याला फुकट गॅस दिला. गॅसच्या दुकानात गेल्यानंतर त्या गॅसच्या एजन्सीच्या मालकाने सांगितलं 900 रुपये पहिल्यांदा द्या, मग तुम्हाला गॅस देतो. 960 रुपये. अहो ते म्हणजे मोदी साहेबांना फुकट दिलाय गॅस. ते म्हणले कनेक्शन फुकट दिले पण गॅस विकतच घ्यायचा. ही परिस्थिती त्या झाली. बरंच सांगण्यासारखं पण अजून 2 हप्ते आहेत. पुढं आम्हालाही सभा आहे. मी या निमित्तानं या फडणवीसाचं एक उदाहरण सांगणार आहे. आणि 6 तालुक्याचा माझा निवडणुकीचा प्रमुख म्हणून मी दौरा केलेला आहे. तर हे फडणवीस साहेब एकदा मुख्यमंत्री मागच्या 4-6 महिन्याच्या वर्षाच्या काळामध्ये नागपूरला त्यांनी भाषण केलं. विदर्भामध्ये गाव माहित नाही मला. आणि त्यांनी भाषण केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी 5 पिढ्याचा शेतकरी आहे. शरद पवारांनी मला शेतीविषयी शिकवायची गरज नाही. माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या पोराच्या मनामध्ये घर झालं. देवेंद्र फडणवीस ह्याचा शेतीचा काय संबंध? त्याच्या 3 पिढ्यामध्ये ह्याने गाव शेणात हात घातला ना, ह्याने गाव मातीत हात घातला ना. पण त्याने अगदी जोरात सांगितलं, गडी बोलायला तुम्ही बघताय, जरा मागणं पुढणं कडणं इकडनं बघा, कधी शेतकऱ्यासारखं दिसतंय का. परंतु माझ्या मनामध्ये ती सारखी शंका होती. आणि मी एक दिवशी आपल्या बारामतीला गेलो. तिथं शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे या मुख्यमंत्र्यांचा एक कार्यक्रम होता. आणि ते माझ्या अगोदर येऊन बसले होते पवार साहेबांच्या शेजारी. मी गेल्यानंतर अजितदादा पवार साहेब आणि फडणवीस साहेब तिघं बसलेली होती. मी आपला नमस्कार केला. बसलो. चहा पाणी झाल्यानंतर पवार साहेबांना मी सांगितलं, साहेब इथे मुख्यमंत्री आहेत. गेली 3 महिने झालं माझ्या मनामध्ये शंका आणि घर आहे की यांनी एका भाषणामध्ये सांगितलं की शरद पवार साहेबांनी मला शेतीचं शिकवायची गरज नाही, मी 5 पिढ्याचा शेतकरी आहे. पवार साहेबांनी लक्षात आलं. मी म्हणलं, साहेब याची काहीतरी परीक्षा घेऊन मला सांगा की ही शेतकरी आहे म्हणून. साहेब आपला हुशार परीक्षा घ्यायला. पवार साहेबांनी बेल वाजवली. आतला शिपाई आला. शिपाई सांगितलं 2 किटल्या घेऊन या म्हटलं. काय 2 किटल्या शिपायांना आणल्यावर पवार साहेबांनी सांगितलं, अजित एक किटली तू घे, देवेंद्रजी तुम्ही किटली घ्या. माझ्या घराच्या मागे म्हशीचा गोठा आहे. 2 जण जाऊन धार काढून आणा म्हणजे मला बघू द्या कुणाला धार काढायची. दादा उठले, किटली घेतली. फडणवीस साहेबांनी किटली घेतली आणि दोघं गेली गोठ्यात. एक 10 मिनिटांमध्ये अजितदादा किटली भरून दूध काढून आणून ठेवलं साहेबांच्या पुढे. 20 मिनिटं झाली तर ही गडी काय येईना. मला म्हणले जरा जा गोट्यात बघ ती काय येईना. मी आपलं उठलो, माझ्या गोट्यात गेलो तर ही गडी घाम्या गुंग झालेला. त्या कोटातनं घाम बाहेर पडत होता. किटली हातात धरली. गाव साहेब काय झालं? 20 मिनिटं झालं म्हशी धार काढतोय. साळुंके साहेब म्हैस धार देणार. मी म्हणतो चला बघू. मी गेलो आत वापरून बघितलं तर ती म्हैस नव्हती, रेडे होत. रेडेच कासत 20 मिनिटं हात घातला. एवढं मी तर कळत नसेल. अशा अवलादीला आपण राज्याचं मुख्यमंत्री केलंय. त्याच्याकडे आपण काय अपेक्षा करणार? म्हणून मी आपल्या सगळ्या मंडळींना सांगणार आहे,
मी या निवडणुकीचा प्रमुख म्हणून मान, खटाव, फलटण, करमाळा, पंढरपूर, सांगोला या सगळ्या मतदारसंघामध्ये मी जाऊन आलेलो आहे. माळशिरसचं तर तुम्हाला माहिती आहे. या निमित्तानं मी एवढंच सांगेन की संजय मामा आज दिल्लीला पोहोचलेला आहे. त्यामध्ये कुठल्या ज्योतिषाला सांगायची आता आवश्यकता राहिलेली नाही. आपण मंडळीने आपल्या कुडूसच्या पेटीतनं आणि माळशिरसकरांच्या व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना विनंती करणार आहे की आपण सगळ्या मंडळींना आजपर्यंत मनापासून मदत केलेली आहे. रात्रीचा दिवस केलेला आहे. उद्याच्या 23 तारखेपर्यंत आपल्या संजय मामाला तर काय निवडून द्या आम्ही सांगतोय. ज्या संजय मामाला निमगावच्या ग्रामपंचायतीचं 10 वर्ष सरपंच सक्षमपणानं पार पाडलं, 20 वर्ष विकास सोसायटीचं चेअरमन म्हणून त्यांनी चांगलं काम केलं, जिल्हा परिषदेमध्ये 2.5 वर्ष उपाध्यक्ष म्हणून चांगलं काम केलं, पंचायत समितीचा सभापती म्हणून 5 वर्ष चांगलं काम केलं, आज अध्यक्ष म्हणून गेली 2 वर्ष काम करते. आम्ही सगळ्या मंडळी जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2 वर्ष चेअरमन केलं. बँक राज्यामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर नेहमी मामा गेली 25 वर्ष झालं माडा मार्केट कमिटीचं सक्षमपणानं चेअरमन म्हणून काम करणार ही गडी आपल्या सगळ्या गोरगरीब जनतेशी आणि शेतकऱ्याशी ना असलेला संजय मामा. आणि म्हणून मामाच्या घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबून आपण त्याला 23 तारखेला पवार साहेबांचे हात दिल्लीत बळकट करण्यासाठी पाठवावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.